आरसीबी म्हणजे विराट कोहली हे एक फिक्स्ड इक्वेशन झालंय. पण मैदानावरच्या या टीमला स्वतःच्या पायावर उभं केलंय ते मोहम्मद बोबाटांनी. मोहम्मद बोबाट आरसीबीत आले आणि आरसीबीला 2 ट्रॉफीज मिळाल्या. बोबाटांनी आरसीबीत असे काय बदल केले की आरसीबीला 2 बॅक टू बॅक ट्रॉफीज जिंकता आल्या? कोण आहे ते बोबाट? आरसीबीचा आणि त्यांचा काय संबंध आहे? आजच्या भागात डिकोड करूयात. मंडळी, आरसीबी म्हटल्यावर काही मोजकीच नावं आपल्या डोळ्यांपुढे येतात, जसं की विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर. पण हे झालं मैदानावरचं. मैदानाबाहेर आरसीबीला खऱ्या अर्थाने घडवणारा माणूस आहे मोहम्मद बोबाट. मोहम्मद बोबाट हे आरसीबीचे डिरेक्टर ऑफ क्रिकेट आहे. 2023 मध्ये आरसीबी प्ले ऑफ मध्ये सुद्धा पोहोचू शकलं नव्हतं. संघाची अवस्था अत्यंत बिकट होती आणि तेव्हाच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड म्हणजे ईसीबी मध्ये तब्बल 12 वर्ष काम केलेल्या मोहम्मद बोबाट यांना डिरेक्टर ऑफ क्रिकेट म्हणून आरसीबीत आणलं गेलं. आता हे बोबाट नेमके कोण? तर बोबाट यांनी ईसीबी मध्ये असताना इंग्लंडला 2019चा ऑडी वर्ल्ड कप आणि 2022चा T20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. उत्कृष्ट हाय परफॉर्मन्स देणारे प्लेयर्स बोबाट यांनी इंट्रोड्यूस केले होते. म्हणजे उत्कृष्ट प्लेअर कसा निवडायचा हे बोबाट यांना चांगलंच माहिती आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हणूनच बोबाट यांना प्लेअर आयडेंटिफिकेशनच्या प्रमुखपदी नियुक्त केलं होतं. पण 2024 मध्ये त्यांचा इंग्लंड बरोबरचा कार्यकाळ संपला आणि आरसीबीने त्यांना डायरेक्टर ऑफ क्रिकेट म्हणून रुजू करून घेतलं. आता बोबाट यांच्या येण्यामुळे आरसीबी मध्ये काही महत्वाचे बदल घडले. त्यांनी काय केलं? तर पहिलं म्हणजे त्यांनी नेतृत्व बदल केला. बोबाट यांनी रजत पाटीदार या तरुण खेळाडूकडे कर्णधारपद सोपवलं आणि रजत पाटीदार यानं बोबाट यांचा विश्वास सार्थ ठरवला. दुसरं म्हणजे बोबाट यांनी संघाच्या मानसिकतेत बदल घडवून आणला. मागच्या वर्षी आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर बोबाट यांनी लेट्स बी लाईक हंटर्स असा एक वाक्यप्रयोग केला. म्हणजे आपली लढाई संपलेली नाहीये, अजूनही अनेक शिखरं आहेत आणि तीही आपण सर केली पाहिजेत असा आत्मविश्वास त्यांनी संघात निर्माण केला. आणि यंदाही आयपीएलचा हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांनी वाय कांट वी बी द थर्ड टीम टू डू इट, म्हणजे सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी तिसरी टीम आपण का होऊ शकत नाही असा प्रश्न विचारत आरसीबीला मोटिवेट करायचा प्रयत्न केला. बोबाट यांनी केलेला पुढचा म्हणजे तिसरा बदल म्हणजे कंटिन्युटी. अँडी फ्लॉवर हेड कोच म्हणून कायम राहिले, दिनेश कार्तिक सुद्धा बॅटिंग कोच म्हणून कायम राहिले आणि इतकंच नाही तर संपूर्ण सपोर्ट स्टाफ सुद्धा तोच कायम राहिला. आणि या कंटिन्युटीमुळे आरसीबीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला. यातनं त्यामुळे निष्कर्ष आपल्याला जर का काढायचा असेल तर विराट कोहली हा आरसीबीचा चेहरा आहे आणि मोहम्मद बोबाट हे आरसीबीचे ब्रेन, मेंदू आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर काही अंडररेटेड खेळाडूंबद्दल पण आपण बोललं पाहिजे. अशा काही खेळाडूंबद्दल सांगायचं झालं तर कालच्या मॅच मध्ये विराट कोहली जरी मॅन ऑफ द मॅच ठरला असला तरी खरा हिरो रसिक सलाम ठरलाय. आज आपण रसिकला फास्ट बॉलर म्हणून ओळखतो, पण रसिक हा अतिशय संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलेला आहे. रसिक सलाम हा मूळचा जम्मू काश्मीर मधल्या कुलगाम इथला आहे. त्याचे वडील शिक्षक आहेत आणि रसिकनं त्याची क्रिकेटची सुरुवात सुद्धा जम्मू काश्मीर मधनच केली. अगदी कमी वयात त्याने अनेक स्थानिक स्पर्धा खेळून लोकांचं लक्ष वेधून घेतलं. रसिकने एकेकाळी क्रिकेट सोडण्याचाही खरं तर विचार केलेला, पण कुटुंबाच्या आग्रहामुळे तो सिलेक्शन प्रोसेसला उपस्थित राहिला. त्यावेळी तिथे इरफान पठाण सुद्धा आला होता आणि इरफानने रसिकला हेरलं आणि रसिकची जम्मू काश्मीर क्रिकेट संघात निवड झाली. आणि याच रसिकने काल गुजरात टायटन्स मधली मधल्या फलंदाजाची फळीच उद्ध्वस्त केली. सो आजकाल त्याचं नाव मोठमोठ्या बॅट्समन पुढे जरी झाकलं गेलं असलं तरी आरसीबीच्या विजयाचा पाया हा त्यानेच रचलाय हे मात्र नक्की. आता असाच दुसरा प्लेअर म्हणजे भुवनेश्वर कुमार. भुवनेश्वर कुमारला स्विंग किंग म्हणूनच ओळखलं जातं. आयपीएलच्या इतिहासात 200 सामने खेळणारा भुवनेश्वर हा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरलाय आणि कालच्या मॅच मध्ये त्याने सुरुवातीलाच गुजरात टायटन्सच्या फलंदाजांची फळी मोडून काढली. शेवटी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये भुवनेश्वर खरं तर भावुक झाला, इमोशनल झाला आणि त्याने सांगितलं की आरसीबीचं विजेतेपद हे माझ्यासाठी कोणत्याही वैयक्तिक पुरस्कारापेक्षा सर्वात जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे रसिक आणि भुवनेश्वर या दोघांनाही कालच्या मॅचचे आपण अंडररेटेड खेळाडू नक्कीच म्हणू शकतो. पुढे जाऊया. आरसीबीने काल फक्त ट्रॉफी जिंकली नाहीये मंडळी, तर त्यांनी एक इतिहास रचलाय. बॅक टू बॅक सलग 2 वर्षे ट्रॉफी जिंकणं हे भयंकर अवघड असतं. आतापर्यंत अशी कामगिरी फक्त चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सलाच जमलेली आहे. चेन्नईने 2010-11 साली आणि एमआयने 2019-20 साली बॅक टू बॅक आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.
आणि आता त्या यादीत आरसीबीचं नाव सुद्धा ऍड झालेलं आहे. आरसीबीच्या नावावर 2025-26 साली ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान आहे आणि असाच बहुमान विराट कोहलीच्या नावावर सुद्धा आहे मंडळी. काय नेमकं तर विराट कोहली या 2008 साली झालेल्या पहिल्या IPL पासून आरसीबी साठीच खेळतोय. विराटचं यंदाचं IPL मधलं 19वं वर्ष होतं. एका संघासाठी इतके वर्ष खेळणारा हा एकमेव खेळाडू आहे. मागच्या वर्षी आरसीबीने IPL ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट ढसाढसा रडला होता आणि तेव्हा त्याने माझ्या तारुण्यातली मी सुंदर सर्वोत्तम अशी वर्ष जी होती ती मी या संघाला दिली आहेत असं सांगितलं होतं. त्यामुळे विराटला चेसिंग मास्टर का म्हणतात हे आपल्याला मंडळी यातनं कळतं. पुढे जाऊया. IPL फायनल व्यतिरिक्त सगळ्यात जास्त चर्चा कशाची झाली असेल तर शापित स्टेडियमची. गुजरात टायटन्स यापूर्वी सुद्धा IPL फायनल्स मध्ये पोहोचलेली आहे, पण त्यातही 2 वर्ष त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय आणि तोही याच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर. आणि यंदा यावर्षी सुद्धा तेच झालं. गुजरात टायटन्सला याच स्टेडियमवर म्हणजे त्यांच्याच होम ग्राउंडवर पराभव पत्करावा लागला. त्यामुळे गुजरात टायटन्ससाठी नरेंद्र मोदी स्टेडियम हे पनौती ठरतंय का यावरही सोशल मीडियावर चर्चा रंगायला लागल्यात. पण पुढे जाताना मला एक असाही प्रश्न जाणवतो की IPL कंटाळवाणं होतंय का? म्हणजे मला हा तुम्हाला जेन्युइनली प्रश्न विचारायचा आहे की यंदाचा IPL तुम्हाला बोर वाटतंय का? कारण तसा एक सूर सगळीकडे दिसला. त्यामुळे खरंच असं झालंय का? बोर वाटला का हा सीझन? याची कारणं सुद्धा आपल्याला बघितली पाहिजेत. त्यातलं पहिलं कारण आहे टीव्हीवर मॅच पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही कमी झाली. बार्क इंडिया आणि टॅम स्पोर्ट्सच्या डेटानुसार IPL 2026च्या टेलिव्हिजन रेटिंग जवळपास 26% घसरल्यात. म्हणजे आधीच्या तुलनेत यंदा 1/4 प्रेक्षक हे कमी झाले. दुसरं कारण म्हणजे 200+ धावांचे सामने आणि तेही रोजच. म्हणजे काही काळापूर्वी 200 धावांचा सामना म्हणजे एखाद्या फेस्टिवल सारखा वाटायचा, पण आज IPL मध्ये 200+ धावा म्हणजे अगदी सहज होतात. म्हणजे कधीतरी 200 धावा होणं हे पूर्वी रोमांचकारी वाटायचं, पण जेव्हा हे रोज रोज व्हायला लागतं, घडायला लागतं, तेव्हा मात्र नेहमीच रुटीन नॉर्मलाइज व्हायला लागतं आणि त्याची उत्सुकता संपून जाते. आणि तिसरं कारण Dream11 सारख्या फॅन्टसी ॲप्सवर आलेली बंदी. भारत सरकारने यावर्षी रिअल मनी गेमिंग प्लॅटफॉर्मवरती बंदी घातली आहे. देशभरातले ना अनेक तरुण IPL फक्त आपल्या फॅन्टसी टीमसाठी पाहत होते, पण आता ही ड्रीम टीमच नसल्यामुळे त्यांचाही उत्साह कमी झाल्याचं एक चित्र निर्माण झालेलं दिसतं. चौथं कारण म्हणजे MS धोनी आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीचा फटका. हे 2 प्लेयर्स ना म्हणजे क्राऊड पुलर्स आहेत. या दोघांना बघायला येणारा वर्ग मोठा आहे, पण यंदा या दोन्ही प्लेयर्सच्या दुखापतींमुळे आणि इतर काही कारणांमुळे त्यांना अनेक सामने मिस करावे लागले आणि त्यामुळे प्रेक्षकांचाही मॅच पाहण्याचा उत्साह तसा कमी झाला. त्यामुळे IPLची व्ह्युअरशिप सुद्धा कमी झाल्याचं दिसलं. आणि लास्टला एस साला कप नामदे. आरसीबीचे चाहते वर्षानुवर्ष एस साला कप नामदे म्हणजेच या वर्षी कप आपलाच असं म्हणत होते आणि वर्षानुवर्ष निराशही होत होते. 2025 पूर्वी आरसीबीने कधीही ट्रॉफी जिंकली नव्हती. 2025 मध्ये पहिल्यांदा आरसीबीने करंडक जिंकला आणि आरसीबीचे सगळे फॅन्स हे भावूक झाले. विराट सुद्धा रडला आणि आता 2026 मध्ये पुन्हा तेच झालं. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा कप जिंकला आणि त्यात रसिक सलाम, भुवनेश्वर कुमार, व्यंकटेश अय्यर हे या मॅचचे अंडररेटेड प्लेयर्स राहिले. रसिक सलामने तर दाखवून दिलं की संधी मिळाली तर भारताच्या कोणत्याही कोपऱ्यातून चॅम्पियन घडू शकतो. मंडळी इथेच थांबूया. तुम्हाला या कालच्या मॅच बद्दल काय वाटतं? आरसीबीच्या जर्नी बद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमचे व्हिडिओज तुमच्या फीडवर येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा ऑड इव्हन फॉर मोर सच कॉन्टेंट.